एकदा एका सुंदर जंगलात मिटू नावाची एक छोटी चिमणी राहत होती. ती खूप चतुर होती आणि सगळ्यांशी प्रेमाने बोलायची. त्याच जंगलात गप्पू नावाचं एक कासव राहत होतं. गप्पू खूप हळू चालायचं, त्यामुळे सगळे प्राणी त्याची थोडी गंमत करायचे. पण गप्पू खूप संयमी आणि शहाणं होतं. एक दिवस जंगलात जोरदार वारा सुटला. झाडं हलायला लागली आणि पक्ष्यांची घरटी पडू लागली. मिटूची घरटीही खाली पडली. मिटू घाबरून रडायला लागली. तेवढ्यात गप्पू हळूहळू तिच्याजवळ आलं आणि म्हणालं, "घाबरू नकोस मिटू, आपण मिळून नवं घरटं बनावू." गप्पूने आपल्या पाठीवर छोट्या काड्या ठेवल्या आणि मिटूने त्या काड्या झाडावर लावल्या. थोड्याच वेळात एक सुंदर घरटं तयार झालं. मिटू खूप आनंदी झाली. ती म्हणाली, "गप्पू, तू हळू असलास तरी खूप हुशार आणि मदत करणारा आहेस." गप्पू हसून म्हणाला, "हळू असणं वाईट नाही, मन चांगलं असणं महत्त्वाचं आहे." तेव्हापासून जंगलात सगळे प्राणी शिकले की गतीपेक्षा गुण महत्त्वाचे असतात. बोध: कोणताही माणूस हळू किंवा वेगळा असला तरी त्याच्यात चांगले गुण असतात.